नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या मध्ये मित्रांनो. तर आपण यामध्ये डेटा अनालाइज करत असतो डे टू डे मार्केटमध्ये आतमध्ये काय चाललंय हे त्या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल कालचा जो डेटा होता तो कम्प्लीट साइडवेज होता आणि मार्केट झालंय तसंच. तर कालच्या डेटामध्ये बघू शकत असाल तर ऑलमोस्ट फ्लॅट पोझिशन्स होत्या मित्रांनो. काल व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला. आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्या डेटामध्ये काय चेंजेस झालेले आहेत आणि काय एक्सपेक्टेशन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर आता रिटेलरच्या पोझिशन 7-7.5 लाखाच्या 8 लाखाच्या पोझिशन्स होत्या. हळूहळू तो वाइंड अप करून आता त्या ठिकाणी निगेटिव्ह साईडला यायला उत्सुक झालेला आहे मित्रांनो. तर एफ आय जो आहे तो अजूनही थोडासा साईडवेज आणि निगेटिव्ह डेटा घेऊन चाललेला आहे. पण प्रोने केलेला आहे कांड. प्रोने त्यांच्या पोझिशन्स आता बदलायला सुरुवात केलेली आहे आणि ड्रास्टिक पोझिशन्स थोड्याशा स्मार्टली मॅनेज करायला लागलेले आहेत आणि पॉझिटिव्ह आलेले आहेत. नेट टू नेट फार दिवसानंतर आपल्याला पोझिशन्स पॉझिटिव्ह होताना दिसत आहेत मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल कालच्या सेशनमध्ये पण साईडवेज होत्या. 1.5-2 लाखाच्या 2.5 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या, प्रो कधी एवढ्या हेवी पोझिशन्स घेऊन जात नव्हता. तर ह्या पोझिशन्स आता त्यांनी थोड्याशा आणल्यात पॉझिटिव्ह साईडला. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट रिटेलरची गोष्ट कराल तर रिटेलर सुद्धा 7 लाखावरून ऑलमोस्ट हाफ पोझिशन्स निगेटिव्ह साईडच्या कट होऊन आता 3,81,000 आलेले आहेत. तर ही एक नवीन सुरुवात असू शकते एका पॉझिटिव्ह ट्रेंडची. ऍटलिस्ट 400-500 पॉईंटची हे करू शकतो. तर आपल्याला करायचं काय मित्रांनो, एक डीप शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर डीप कसा मिळेल बघूया. आपण जाऊया चार्ट वरती. तुम्ही बघू शकत असाल हा चार्ट आहे निफ्टीचा. तर निफ्टी एक लो लावून म्हणजे ऑलमोस्ट 24,000 350-400च्या आसपास लो लावून आता एकदम 25,000च्या आसपास ट्रेड करतोय मित्रांनो. तर हे मागच्या बऱ्याच दिवसांपासून हा एक साइडवेज टू थोडासा पॉझिटिव्ह त्या ठिकाणी बघायला मिळते. पण जे पॉझिटिव्ह जे पण झालं ना, जे पण गॅप अप ओपन झाले किंवा ज्या हिशोबाने मार्केट चाललंय, तर त्याच्या पाठी एक डेटाचा बॅकएंडचा जो सपोर्ट लागतो मित्रांनो तो मिसिंग होता. त्यामुळे आपण कुठलीही ट्रेंड क्लिअर केली नव्हती. जे डे टू डे बेसिसवर साइडवेज टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या पण गोष्टी होत्या एकदम अग्रेसिव्ह ट्रेंड कुठलीच आपल्याला बघायला मिळाली नाही आणि डेटाही तसं सजेस्ट करत होता. तर ते परफेक्टली वर्क झालं. आता डेटामध्ये काही चेंजेस आलेले आहेत मित्रांनो, मेजर चेंजेस. तर रिटेलर हा बऱ्यापैकी आता पॉझिटिव्ह पोझिशन्स घेऊन चालला होता तो त्या न्यूट्रलाइज करतोय आणि त्याच वेळी प्रो प्लेयर जो आहे तो त्या पोझिशन त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईडला घेऊन जाताना दिसतोय. ते एफ आयज मध्ये फार हालचाल नाहीये. एफ आयज पण हळूहळू पॉझिटिव्ह यायला सुरुवात करेल. एफ आयजनी पण आज त्या ठिकाणी फ्युचर्स मध्ये थोडीशी खरीदारी केलेली आहे 5%ची. तर इंडिकेशन असू शकतं मे बी पुढे जाऊन काही त्याला मेजर मुवमेंट अपेक्षित असू शकतात किंवा हळूहळू तो अनवाइंडिंग करतो. एफ आय थोडा लेट आहे, संथ चालतो एकदम ट्रेंड पकडून. पण प्रो आणि क्लायंट हे थोडेसे उथल-पुथल करतात. तर कॉल्स मध्ये सुद्धा चांगलं हेवीली लॉंग त्या ठिकाणी बघायला मिळते कम्पेअर टू बाकी जे कॉल आणि पुटवर जे काम झालं त्यापेक्षा. तर मित्रांनो नेट टू नेट आता थोडस आपण डायरेक्शन पॉझिटिव्ह टू साइडवेज मानायला काही हरकत नाही आणि इथून पुढची जर्नी थोडीशी एक ट्रेंड सेटिंग असू शकते. असं एक बेसिक सुरुवातीचं इंडिकेशन आहे मित्रांनो. अजूनही कन्फर्मेशन येणं बाकी आहे. शुक्रवारचा दिवस आहे. ज्या खालच्या लेवलला तुम्हाला मिळेल तिथं थोडस लॉंग साईड साठी प्रयत्न करायला काय हरकत नाहीये मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल होईल आणि असंच हेल्पफुल होत असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा मित्रांनो. खूप अंडर रेटेड चॅनल आहे, सबस्क्राईब करणं अपेक्षित आहे. 500 सबस्क्राईब झाल्यानंतर फार गोष्टी रिव्हील करणार आहे मी तुमच्यासाठी. तर सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. 10-12 वर्षांचं नॉलेज आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी फार कामाला येणार आहे मित्रांनो. तर आय होप हा डेटा हेल्पफुल होतोय. अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा वेल्थ फॉर डेटा. थँक्यू.